हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। हिंगोली जिल्ह्यात वसमतमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू 4.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। मोशीतील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांना वाचवण्यात यश। ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 ते 9 जण अडकल्याची भीती। खालापूरच्या मुठा गावावर भूस्खलनाचं संकट। पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळली। 500 नागरिकांचं स्थलांतर। भोसते घाटात मुंबई गोवा महामार्गाला तडे। रस्ता खचण्याचा धोका। प्रवास करणं धोकादायक। इगतपुरीतल्या मांजर गावात घरांच्या खालची माती गेली वाहून। 10 ते 12 कुटुंब उघड्यावर। 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। डॉक्टर मारहाण प्रकरणी 24 तासांनी कारवाई। कल्याण डोंबिवली मनपाच्या रुग्णालयात मारहाणीचा वाद। राज्यातील शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन। बीएलओ एसआयआर या अशैक्षणिक कामांना विरोध। शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद। पोलिसांनी अटक करताच नगरसेवक रमेश म्हात्रेची तब्येत बिघडली। रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती। मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या समर्थनात आदित्य ठाकरे रुग्णालयात जाऊन केली पीडितांची विचारपूस। आज मुंबईत मनसेचा मेळावा। रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन। पुणे शहरासह परिसरात पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। मुंबईतील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, मात्र पाणी टंचाईचं संकट कायम। अल निनोच्या स्थितीची भीती अद्यापही कायम। मुंबईतील 7 धरणात 41% पाणीसाठा। बीडसह मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत। माजलगाव धरणात केवळ 17% जलसाठा। बीड जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। नागपुरातील बेपत्ता कुटुंबाचा 15 दिवसांनी लागला शोध। परसवाणी कुटुंब पिंपरी चिंचवडला सापडलं। सावकाराकडून छळ होत असल्याचा आरोप। तृणमूलचे 440 कोटी जप्त। एचडीएफसी बँकेतील तृणमूलची 3 खाती गोठवली। सक्तवसुली संचालनालयाची धडक कारवाई। नाटोला ट्रम्प तात्याचा ठेंगा। आज रात्री इराणवर पुन्हा हल्ला करेन। नाटोच्या इशाऱ्याला अमेरिकेनं धुडकावलं। आज ब्रिस्टलमध्ये 4था T20 सामना। मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासाठी करो या मरो।